ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर अचानक पडल्याची घटना घडली आहे। हा बॅनर थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला। दरम्यान दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने बाईकस्वार या थोडक्यात बचावलेला आहे। बॅनर कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। दरम्यान संबंधित बॅनर लावण्यासाठी कुणाची परवानगी घेतली होती का असा सवाल उपस्थित होतोय। तसंच कोणत्या निकषांनुसार हा बॅनर लावण्यात आला होता असा सवालही आता उपस्थित केला जातोय। दरम्यान या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी होते। ठाण्यातील 3 हात नाका परिसरात हा वाढदिवसाचा बॅनर धावत्या दुचाकी स्वारावर कोसळल्याच्या घटनेनंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। दरम्यान या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम अधिक तीव्र केली असून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बॅनरधारकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल।